पण होताना पाहायला मिळते। या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य करणारे व्यक्तिमत्व राजेश भाऊ टिळेकर यांचं देखील मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करेन। त्याचबरोबर प्रद्युम्नजी टिळेकर सरचिटणीस युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी देहू रोड शहर मंडळ यांचं देखील विशेष असे आभार, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष असं सहकार्य लाभलं आणि एक चांगली आणि देखणी स्पर्धा आयोजकांच्या वतीने इथे संपन्न करण्यात आली। मुख्य आयोजकांमध्ये सुरेशजी पाटील, महामुनी सर, त्याचबरोबरीने संभाजी थेऊरकर, साजिदजी तांबोळी आणि उमेशजी नायडू या सर्वांचं योगदान आणि सालाबाद प्रमाणे यंदा देखील या रबर बॉलचा हंगामाची सुरुवात त्यांच्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये संपन्न केली जाते। आणि ही पुण्यातील एकमेव अशी स्पर्धा आहे की ज्यामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन करण्यात येतं। लाईव्ह स्पर्धा देखील आहे, चांगलं व्यासपीठ, खेळाडूंसाठी देखील एक चांगलं मैदान या स्पर्धेदरम्यान आयोजित करण्यात येतं। आणि पुणेकरांना देखील आपण म्हणतो ना की टेनिस बॉलचा क्रिकेटचा हंगाम संपल्यानंतर रबर बॉलचे जे वेध लागलेत ते या स्पर्धेमुळे देखील खेळाडूंमध्ये तो उत्साह निर्माण झाला। यावर्षी देखील आपण पाहिलं तर काहीसं वेगळं आयोजकांच्या माध्यमातून इथे आयोजित करण्यात आलं। त्यामध्ये अंडर 23 चे खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळाले। त्यानंतर आपण पाहिलं तर देहू रोड म्हणजेच मावळ क्रिकेट असोसिएशनचे खेळाडू देखील 8 संघ काल दिवसभरामध्ये आपण खेळताना पाहिले। तर आज ऑल इंडिया ओपन गटातील तारे सितारे देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत। ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे अजून एक विषय असा आहे की या स्पर्धेमध्ये कालपर्यंत पाऊस आलेला आहे आणि आज देखील येईल अशी अपेक्षा असेल आणि पाऊस पडल्यानंतर अजून काहीसे वेगळी मजा सर्व खेळाडूंसाठी देखील आणि प्रेक्षकांसाठी देखील पाहायला मिळेल। तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। दोन्ही ऑफिशियल पंच तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। आज दिवसभराची पहिली मॅच म्हणजे ऑल इंडिया ओपन गटामध्ये पहिली मॅच होती। संविधान ग्रुप डॉन 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मनस्वी रणांगण पुणे अशी मॅच होती। परंतु आज प्रदीप नैनीत यांचं कौतुक मी या गोष्टीसाठी करेल की आज त्यांनी मनस्वी रणांगण या संघाबरोबर त्यांची मॅच होती, परंतु हमराज मृत्युंजय या संघाला पुढचा प्रवास म्हणजे शिरूर येथे संकल्प ट्रॉफीसाठी जाण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता त्यासाठी मनस्वी रणांगण या टीमने मात्र थोडंसं बॅकआउट केलं आणि त्यांना संधी दिली आणि मोठ्या मनाने प्रदीप नैनी डॉन यांनी देखील ती विनंती स्वीकारली आणि पहिल्या मॅच मध्ये हमराज मृत्युंजय या संघाबरोबर खेळण्याचं धाडस केलं। आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी देखील कुठल्याही संघाला किंवा कुठल्याही खेळाडूंना नाराज न करता खेळाडूंच्या मनाप्रमाणे त्या मॅचेस इथे संपन्न केल्या। जिंकणं आणि हरणं हा वेगळा पार्ट आहे, परंतु एकमेका खेळाडूंना सहकार्य करणं ही देखील खेळ भावना प्रदीप नैनीत यांनी देखील दर्शवली। त्याबद्दल संपूर्ण आयोजन कमिटीने एक निर्णय घेतलाय की शेवटची जी मॅच होणार आहे त्यामध्ये प्रदीप नैनीत यांना पुन्हा खेळण्याची संधी आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नसेल आणि कुठल्याही संघाने त्याबद्दल ऑब्जेक्शन घेऊ नये। ही प्रामुख्याने ही गोष्ट आत्ताच सांगितली जाते की शेवटच्या मॅच मध्ये प्रदीप नैनीत उर्फ डॉन हे मॅच मध्ये खेळू शकतील। आजच्या दिवसातील शेवटची मॅच जी ऑल इंडिया ओपन गटाची आहे, जी लीग मध्ये आहे, त्यामध्ये त्यांना खेळता येईल। तर चला आपण मॅच कडे इथे वळतोय। दोन्ही खेळाडूंचं त्याचबरोबर दोन्ही संघांचं आणि आयोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार की कुठल्याही खेळाडूला आणि कुठल्याही संघाला नाराज न करता त्यांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठलाही वाद विवाद निर्माण न होता ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वस्व इथे पणाला लावलं, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे। तर चला आपण पुढच्या मॅच कडे वळतोय, जिथे अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान वांद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये कटनी अरेरा वॉरियर्स
या दोन संघांमध्ये इथे मॅचला सुरुवात होते. एका बाजूने मुंबईकर आहेत तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पुणेकर देखील खेळताना पाहायला मिळतील. नाणेफेकीचा कौल इथे अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान वांद्रे या संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी इथे आघाडीचे दोन्ही बॅटर कटनी अरेरा वॉरियर्स या संघाकडून येत आहेत. स्ट्राईक वरती असतील विशाल सरकार तर नॉन स्ट्राईक वरती असतील अरविंद. लेट्स प्ले. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा प्रयत्न, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक इथे मात्र चूक करतायत आणि इथे पहिल्याच बॉल वरती विशाल सरकार यांना जीवदान मिळत आहे. असे हे जीवदान आहे की हे जीवदान कदाचित महागात पडू शकतं. इनफॉर्म बॅटर आहे आणि इथे इनफॉर्म बॅटरला जीवदान देणं नक्कीच महागात पडू शकतं. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत. इथे यष्टीरक्षक देखील चूक करतायत. पहिल्या दोन चेंडूंवरती दोन्ही बॅटरला आघाडीच्या दोन्ही बॅटरला जीवदान मिळत आहेत. ही चूक आहे. ही चूक म्हणता येणार नाही, ही गोड चूक आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर आणि दोन्ही बॅटरला इथे जीवदान मिळत आहेत. 5 षटकांच्या मॅचेस आहेत आणि अशा या मॅचेस मध्ये जर तुम्हाला आघाडीच्या बॅटरला बाद करण्याची संधी मिळते आणि ती जर गमावली तर मात्र त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. गोलंदाजी मार्क वरती आपण आदर्शांना पाहतोय. एक चांगली गोलंदाजी इथे करतायत. मुंबईकरांना प्रामुख्याने या चेंडूवरती गोलंदाजी अथवा बॅटिंग करणं हे अवगत आहे, कारण त्या दरम्यान ते सराव देखील तितकाच करतात आणि त्यामुळे या चेंडूवरती नियंत्रण मिळवणं, या चेंडूवरती प्रहार करणं हे नक्कीच त्यांच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय, थोडासा अंदाज कमी येतोय, थोडेसे इथे झेल मात्र जज करता येत नाहीये. गोलंदाज काहीसे नर्वस आहेत, परंतु त्यानंतर देखील चांगली लाईन आणि लेंथ त्यांच्या माध्यमातून हाताळली जाते. क्षेत्ररक्षण देखील एक चांगला पार्ट आहे, परंतु तिथे थोडीशी कामगिरी खराब होते. आतापर्यंत 3 धावा झाल्यात, त्यामध्ये 2 झेल सुटल्यानंतर 2 सिंगल, त्यानंतर आलेली पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या होते ती 3. पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला भला मोठा केलेला प्रहार आणि क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहेत. एक टप्पा घेत चेंडू अडवला जाईल. राजू पाटे आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या ठिकाणी तैनात आहेत. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 4. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल, त्यावरती हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटमधून बॉल इथे ब्रश होतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा काहीच खराब होतंय. इझी क्रिकेट आपण म्हणतो ना की आरामशीर अडवण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र बॅटर दोन्ही संधी निर्माण करतायत. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 धावा झाल्यात. 2 जीवदान मिळाल्यानंतर ही धावसंख्या 6 होतीये. दोन्ही बॅटरला मिळालेलं जीवदान पहिल्या षटकामध्ये झाल्यात त्या 6 धावा. चला आपल्याला 5 षटक हे 20 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत. 20 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटांमध्येच तुम्हाला 5 षटकं हाताळायची आहेत. थोडीशी घाई करा, अजिबात वेळ लावू नका. आपण काल देखील त्याच टाइम मध्ये सर्व मॅचेस कव्हर केलेले आहेत आणि 4 मिनिटांमध्ये इथे एक षटक होतच. बॉल हरवला इथे हरवतच नाही आणि बॉल जास्त लांबही जात नाही. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अमोल सर. आनंद इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. पहिलाच बॉल, इथे वेग आहे या गोलंदाजाकडे. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव. ISPL चे देखील खेळाडू काही आपण पाहतोय जे मैदानामध्ये आज खेळताना पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेटवरती ते ISPL खेळलं जातं, परंतु रबर बॉलचा मोह मात्र त्यांना आवरता येत नाही. आपण स्ट्राईक वरती आनंद यांना देखील पाहतोय, अरविंद यांना पाहतोय जे ISPL स्टार आहेत. ISPL सारख्या देखील स्पर्धेमध्ये त्यांनी यावर्षी आपला खेळ सादर केलाय. पुन्हा एकदा चेंडू इथे हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरतून येतील. आज मात्र क्षेत्ररक्षकांनी ठरवलंय की आज कॅचच घ्यायचे नाहीयेत. 3 कॅच इथे लागोपाठचे आणि तिन्ही वेगवेगळे क्षेत्ररक्षक आहे. असं नाहीये की एकानेच सोडलाय. चुकी एकट्याने नाही केली आहे, तिघांनी तीच चूक केली आहे. एक शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहतोय यष्टीरक्षक आणि त्याचबरोबरीने
डीप मिड विकेट मध्ये देखील 3 क्षेत्ररक्षकांनी सोडलेले झेल आहेत. आज मात्र इथे अरविंद नशीब किशात घेऊन आले. 2 वेळा जीवदान त्यांना मिळत आहेत. प्रयत्न मोठ्या फटक्यांचा आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत, परंतु आता नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये फक्त एका धावेची वाढ. धावसंख्या होते ती 9. फार दूरवरचा प्रवास करून हे दोन्ही संघ इथे दाखल झालेत आणि सहजासहजी मात्र त्यांना इथे पराभूत व्हायचं नाहीये. बॅटर देखील काही चुका करतायत. म्हणावी तशी बॅटवरती बॉल येत नाहीयेत आणि क्षेत्ररक्षक इथे वारंवार झेल सोडतायत. एका बाजूने आपण पाहतोय अमोलदादा पवार जे शॉर्ट थर्ड वरती क्षेत्ररक्षक आहेत. ॲज अ कॅप्टन आहेत. संघाची बांधणी नक्कीच त्यांनी चांगली केली आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. चेंडू हवेत आहे. राजू पाटे तिथे येण्याचा प्रयत्न करतील आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. चांगला झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन. विशाल सरकार बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर इथे विशाल सरकार यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत युवराज. नवीन बॅटर आलेत. आतापर्यंत म्हणावी तशी बॅटिंग इथे होताना पाहायला मिळाली नाहीये, परंतु युवराज यांच्यावरती तो विश्वास ठेवला आहे आणि दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेका खेळाडूंचा खेळ ठाऊक आहे. या अमोलदादांनी देखील सांगितलं की हे जे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आहेत हे देखील माझ्या संघामध्ये खेळलेले आहेत आणि प्रत्येक टीम मध्ये अशाच काही गोष्टी घडून येतात. पुन्हा एकदा चेंडू हवेत, परंतु पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 10. 5 षटकांची मॅच आहे. एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न इथे बॅटर करतायत, परंतु अजूनही मोठा फटका एकही आलेला नाही. एखादा चौकार ना एखादा षटकार. प्रयत्न सुरू आहे अरविंद आणि त्याचबरोबर युवराज यांचा देखील, परंतु गोलंदाजांनी आतापर्यंत अक्षरशः बॅटरला बांधून ठेवण्याचं काम केलंय. इथे देखील फटका फसतोय. चेंडू हवेत. शॉर्ट फाईन लेग. डाऊन दी बॉल. इथे मात्र झेल टिपलाय आणि दोन्ही बॅटर बॅक टू बॅक इथे मात्र बाद होत आहेत. आघाडीची जोडी डगआउटच्या दिशेने. 10 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अजिंक्य गोळे आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सौरभ. षटक क्रमांक 3 आणि अजून एक गोलंदाज इथे आमंत्रित करण्यात आलाय. दोन्ही गोलंदाजांनी मात्र एक सारखीच गोलंदाजी केली आहे जवळपास, कारण पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. एकही विकेट मिळाली नाही, परंतु 2 जीवदानं तिथे मिळाली. तर दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट्स आणि 4 धावा आनंद यांनी खर्च केला. तर षटक क्रमांक 3 ची देखील इथे सुरुवात होईल. सौरभ यादव इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. अजून एक डावखुऱ्या शैलीचा एक शैलीदार गोलंदाज, वेगवान गोलंदाज इथे आमंत्रित करण्यात येतोय. तर स्ट्राईकला युवराज आहेत, तर नॉन स्ट्राईक एंड वरती वाघोलीचा वंडर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं ते अजिंक्य गोळे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. षटक क्रमांक 3 ची देखील सुरुवात होतीये. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा. डाव्या एष्टीच्या बाहेर थोडीशी दिशा इथे भरकटली जाते. पंच कळवतील इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव इथे धावसंख्येमध्ये जोडली जाते. धावसंख्या होते ती 11. 2 बॅटर बाद 11 धावा. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमधील एक नामवंत स्पर्धा ही पुणे शहरामधील जी आयोजित करण्यात येते. सालाबाद प्रमाणे यंदा देखील एक चांगलं भव्य दिव्य आयोजन माननीय राजेशजी टेळेकर आणि प्रद्युम्नजी टेळेकर यांच्या माध्यमातून केलेलं विशेष सहकार्य आणि त्यानंतर संपन्न होणारी ही रबर बॉलची एक देखणी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामधील काही
लढती आपण पाहतोय. इथे मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज देण्यात येते. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात येतो. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. मुख्य पंचांनी फेअर डिलिव्हरी कळवली आहे, परंतु बॅटिंग टीमने इथे व्हाईट बॉलसाठी तिसऱ्या पंचांकडे कॉल केलाय. परंतु पंचांनी फर्स्ट बाउन्सचा तर इथे इशारा केलाय, परंतु तिसरे पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. क्रिक लाईव्हच्या वॉर रूम मध्ये पुन्हा एकदा आपण कर्लेक पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांनी कळवलंय फर्स्ट बाउन्स आहे, परंतु बॅटरच्या मनामध्ये उपस्थित झालेली शंका, त्या शंकेचं निरसन इथे आपण करतोय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटरने जो रिव्ह्यूचा वापर केला तो अगदी योग्य आहे. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल आणि इथे मात्र वाईट बॉल आहे. या टेक्नॉलॉजीचा फायदा खेळाडूंना देखील फार चांगला होतो, पंचांना देखील होतो आणि त्याचबरोबर खेळाडूंना देखील होतो. एक एक धाव देखील महत्वाची आहे, कारण कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे एक धाव देखील फार महत्वाची आहे. अतिरिक्त धावेने पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या होते ती 12. 2 बॅटर बाद 12 धावा. तिसऱ्या षटकाची अजूनही सुरुवात झालेली नाहीये. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, सेकंड बाउन्सर आणि पंचांनी मात्र इथे नो बॉलचा कॉल केलाय. अतिरिक्त उसळी इथे मिळतेय. अकुट टप्प्याची गोलंदाजी केली जाते आणि त्याचमुळे इथे जी उसळी प्राप्त केली जाते, स्ट्राईक बॅटरच्या अगदी डोक्यावरून चेंडू मार्गक्रमण करतोय आणि त्याचमुळे पंच इथे गोलंदाजाला दंडित करतायत. दंडात्मक कारवाई करत असताना इथे नो बॉलचा कॉल केला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 13. 2 बॅटर बाद. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळ्यांनी पहा नीट. ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देखील झाली आहे यावर्षी सुपर डुपर हिट. तर पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट बॉल युवराज यांच्यासाठी. फ्री हिट बॉल. इथे बॅटची एज. नो थर्ड मॅन. बॉल मात्र वेगात जाईल. सीमारेषा पार. दन 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 करत येईल चौकार. 4 धावा. एकच चेंडू झाला आणि एका चेंडूमध्ये 7 धावा दिल्यात. मागच्या षटकामध्ये आनंद यांनी फक्त 4 धावा 6 चेंडूमध्ये तर 2 विकेट घेतल्या. पहिल्या षटकामध्ये देखील एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली, त्यामध्ये देखील 6 धावा आल्या. परंतु हे षटक कुठेतरी महागडं ठरत आहे, कारण एका चेंडूमध्ये 7 धावा. इथून पुढे धावसंख्येला आकार कशा पद्धतीने दिला जाईल. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल. बॅटवरतून ब्रश. यष्ट्यांच्या मागे टिपलेला झेल आणि विकेटचं पतन. युवराज देखील होतील कॉड बिहाइंडची शिकार. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. बघा, या ठिकाणी एक महत्वाची सूचना आहे. यानंतर होणारी जी मॅच आहे, पहिल्या मॅच मधील विजेता संघ म्हणजे हमराज मृत्युंजय कोथरूड आणि त्यांच्या विरुद्धामध्ये चालू लढतीतील विजेता संघ, लगेच तिसरी मॅच इथे खेळवली जाईल. चालू लढतीतील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिल्या मॅच मधील विजेता संघ म्हणजे हमराज मृत्युंजय कोथरूड हा संघ इन ऍक्शन पुढच्या मॅच मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज होत आहेत. सुदीप. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय. सुदीप आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. धावसंख्येमध्ये होणारी 2 धावेंची वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. सुदीप इथे आपण पाहतो बॅटिंग साठी आहेत. मॅन फ्रॉम नरे, सिंहगड रोड भागातील एक सुपरस्टार खेळाडू आहे सुदीप. देखील आपण पाहतोय आज संघामध्ये समाविष्ट आहेत. हा देखील बॉल चांगला स्लॅश केलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 21. थोडंसं महागडं षटक होतं, परंतु युवराज यांना या षटकामध्ये देखील बाद करण्यामध्ये गोलंदाजांना यश मिळत आहे आणि त्या दरम्यान आपण पाहतोय धावसंख्येला देखील आकार देण्यात येतोय. 21 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. पुढचा बॉल.
पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होतीये. थोडस क्षेत्ररक्षण संघाचं कमकुवत होत आहे. 2 झेल घेतलेत परंतु 3 झेल देखील इथे ड्रॉप केलेत, सोडण्यात आलेत. थोडस ते क्षेत्ररक्षणामध्ये कमकुवतपणा दिसून येतोय अमलदादा स्पोर्ट्स या संघाचा. परंतु कमबॅक करण्यासाठी गोलंदाज आहेत, वारंवार संधी निर्माण करतायत. बॅटर मात्र इथे मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. एक चौकार नक्कीच आलाय परंतु त्यानंतर मात्र मोठे फटके कुठेतरी थांबवण्यामध्ये यश मिळत आहे. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय आणि ज्या गोष्टीची चर्चा होती, षटकार अजूनपर्यंत आला नाही परंतु सुदीप यांच्या बॅटमधून शॉर्ट आर्म पुल इथे होईल सक्सेसफुल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. तीन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा, तब्बल 18 धावा या मागच्या षटकामध्ये खर्च करण्यात आल्या आहेत. 19 धावा मागच्या षटकामध्ये खर्च करण्यात आल्या. 2 षटकामध्ये 10 धावा होत्या. 2 गडी इथे बाद होते परंतु त्यानंतर मात्र थोडस महागडं षटक आपण पाहिलंय. पुन्हा एकदा आमंत्रित केलं जात आहे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक. पहिलाच बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना मात्र त्याचा अंदाज घेता आला नाही. बॉल मात्र चाललाय अजिंक्य गोळे यांच्या बॅटमधून वाईडिश लॉंग ऑन मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. केलाय चांगला स्क्वेअर कट आणि झटपट आलेला चौकारा पाठोपाठचा हा देखील दुसऱ्या बॉल वरती आलेला चौकार. 4 धावा. तीन बॅटर बाद 37 धावा. अजिंक्य पुन्हा एकदा गुडघा टेकवत लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पायावरती आदळतोय. लेग बाय स्वरूपाची धाव इथे प्राप्त होतीये. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 38. 3 बॅटर बाद 38 धावा. या जोडीने कुठेतरी धावा बनवल्या आहेत. एक फायटिंग स्कोर कडे इथे वाटचाल करून देण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा गती थोडीशी कमी केली. इथे फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल परंतु इथे पुन्हा एकदा कॅच निसटतोय आणि त्या दरम्यान 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात. बघा कॅच घेण्याची जी पद्धत आहे ना, अगदी उंचावरती गेलेला चेंडू आणि त्यावरती जो झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला तो अप्पर हँडचा वापर करण्यात आला. इथे लोअर हँडचा वापर करणं अपेक्षित आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अप्पर हँडचा वापर करताना त्यावेळेस कॅच सुटण्याचे चान्सेस अधिक होतात आणि तोच प्रयत्न इथे मात्र फसतोय. पुन्हा एकदा झेल सुटतोय. धावसंख्येमध्ये होणारी 3 धावेंची वाढ. पुन्हा एकदा पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेर. वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 42. 4थं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच आहे. एका बाजूने अजिंक्य यांच्या बॅटमधून 2 चौकार येताना आपण पाहिले तर दुसऱ्या बाजूने देखील आपण पाहतोय इथे सुदीप यांच्या बॅटमधून 1 षटकार चौकार देखील येताना आपण पाहिलेला आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे हाय व्होल्टेज तारेवरती चेंडू लागतोय. हे नशीब खराब आहे आणि खरेच ही वेळ आहे बॅटरला डोक्याला हात लावण्याचीच, कारण एवढ्या बारीक तारेला देखील तो चेंडू लागतोय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू. फक्त 2च धावा त्या देखील जेमतेम इथे प्राप्त केल्या जात आहेत.
2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या 44. थोडीशी साथ मिळतेय अमोलदादा पवार युवा प्रतिष्ठान या संघाला. पुन्हा एकदा थोडीशी गती कमी केली अक्रॉस द बॅट. इथे मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. आता मात्र चूक होणार नाहीये. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम 6 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. शेवटचे 6. षटक क्रमांक इथे 5ला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती अमोल सर. बॉलर नेम साहिल. साहिल इथे अंतिम षटकाची सुरुवात करताय. डाव्या इष्टीच्या बाहेर वाईड बॉलचा इथे इशारा केला जातोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 46. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन होत आहे खऱ्या अर्थाने श्रीतेज 11 या संघाचे खऱ्या अर्थाने मेंटॉर आणि एक चांगला संघ वेळोवेळी आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये श्रीतेज 11 या नावाने खेळताना पाहायला मिळालंय. या संघाची सर्वा विकास पावडे सरांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा केलेला कमबॅक. धावसंख्या होते ती 46. 3 बॅटर बाद 46 धावा. अजिंक्य ते स्ट्राईक वरती आहे तर साहिल गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या लगतचा चेंडू आहे. फार वेगात तिथे हाताळण्याचा प्रयत्न केलाय. त्यामध्ये मिळालेलं यश. पहिल्या बॉलवरती अतिरिक्त धाव. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहेत. चांगली लाईन आणि लेंथ. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या परंतु बाकी गोलंदाजांनी मात्र चांगलं कमबॅक करून दिलं. क्षेत्ररक्षण वगळता गोलंदाजी चांगलीच झाली आहे. पुढचा बॉल साहिल यांचा. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या लगतचा चेंडू आहे. थोडेसे सफल झाल्या कारणाने इथे मात्र पंचांनी फेअर चेंडू कळवलाय. थोडीशी चर्चा दोन्ही पॅटर्नमध्ये पंचांमध्ये होतीये आणि तिथे मात्र रिव्ह्यूचा वापर केला बॅटिंग टीमने. वाईड बॉल आहे की नाही याच्यासाठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. सर केली आहे का? येस. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. तिसरे पंच आहेत. टेक्नॉलॉजीचा पुन्हा एकदा वापर करतील. योग्य चेंडू आहे की नाही याची पडताळणी तिसरे पंच करतील. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज करण्यात आलं आहे आणि लगेच आपण त्या वॉर रूम कडे वळतोय जिथे तिसरे पंच आपल्याला योग्य तो निर्णय कळवतील. इट्स अ वाईट बॉल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे सक्सेसफुल होतोय. पुन्हा एकदा मुख्य पंचांच्या निर्णयाला जे चॅलेंज देण्यात येत आहे ते चॅलेंज मात्र इथे यशस्वी देखील होत आहे. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होते ती 47. अजूनही काही चेंडूंचा खेळ इथे शिल्लक. पुढचा बॉल. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. राजू पाटील त्या ठिकाणी तैनात. सिंगल इथे मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 48. अजूनही 3 चेंडूंचा खेळ. या शेवटच्या षटकातील शिल्लक 48 धावा झाल्या आहेत.
अजूनही 3 चेंडूंमध्ये एखादा दुसरा बिग हिट संघाला फार अपेक्षित आहे. जे एक फायटिंग स्कोर इथे उभा करण्याचा प्रयत्न असेल. सुदीप यांच्या बॅटमधून एक षटकार आपण येताना पाहिलाय आणि अजूनही डगआउटमध्ये तीच चर्चा सुरू असेल की अजून या 3 चेंडूंमध्ये एखादा दुसरा बिग हिटची गरज आहे आणि ती गरज सुदीप भागवतील का. पुढचा बॉल साहिल यांचा सुदीप यांच्यासाठी. इथे देखील प्रयत्न होता परंतु बॅटची अगदी आतली एज आणि त्यानंतर यश त्यांच्या मागे टिपलेला सुरेख असा झेल. यष्टीरक्षक आपण पाहतोय तिथे संघाचे प्रमुख खेळाडू आहेत आणि त्यांच्या हातामध्ये जाऊन इथे चेंडू विसावला जातोय. सुदीप इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. राहुल. अजूनही 2 चेंडू खेळायचे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे वेगात तर बॅट फिरवली परंतु संपर्क बढावा तसा होत नाहीये. सिंगलने एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 49. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 49 धावा झाल्या आहेत. अजून किती आणि कितपत धावसंख्येला इथे आकार दिला जाईल. हा पिच टेनिस बॉल क्रिकेटचे देखील तारे सितारे आज मैदानामध्ये अवतरलेत. त्यामध्ये रोहन पवार आहेत आणि अरबाज पटेल हे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. हमराज मृत्युंजय या संघामधून. पुढचा बॉल अजिंक्य गोळे यांच्या बॅटमधून. इथे देखील संधी आहे. आता मात्र चूक होणार नाही. पहिला झेल सोडला परंतु शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र झेल टिपला जातोय. बरोबर 49 धावा झाल्यात. विजयासाठी 50 धावींची गरज आहे. NB11 संघाचे संघनायक कॅप्टन आणि श्रीतेज 11 संघाचे कर्णधार कॅप्टन. आपल्याला विनंती आहे की आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. NB11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीतेज 11 टीमचे कॅप्टन लगेच इथे उपस्थित राहा. आपण टॉस इथे दोन्ही टीमचा इथे संपन्न करतोय. NB11 टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे की लगेच आपण मुख्य व्यासपीठावरती या. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल इथे संपन्न केला जाईल. NB11 निलेश दादा भिंताडे 11 आपल्या टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी कोणी असू द्या तिथे टॉस साठी या. श्रीतेज 11 संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. लगेच या टॉस साठी.
बॅटिंगसाठी आघाडीची जोडी येते उमर खान आणि त्याचबरोबर अमोलदादा पवार. ही दोन आघाडीचे बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमोलदादा आपण पाहतो इथे जे मैदानामध्ये दाखल आहेत. पुण्यामध्ये देखील कुठलीही रबर बॉलची स्पर्धा असू द्यात, त्यांचा हा संघ मैदानामध्ये खेळतो आणि त्यांचे फेवरेट प्लेयर आहेत जे उमर खान, कानो में खान, रबर बॉल स्पेशलिस्ट बॅटर आहेत. परंतु गोलंदाज देखील तितकेच हुशार. लागोपाठचे दोन चेंडू इथे निर्धाव, बॅक टू बॅक. बॉलरचं नाव काही समजू शकलं नाही. अतिरिक्त खेळाडू इथे अपेक्षित आहे. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एकही मारा लेकिन सॉलिड मारा. पहिले दोन चेंडू गोलंदाजाने अप्रतिमरित्या हाताळले, परंतु तिसऱ्या चेंडूवरती उमर खान यांच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्रीला भेदत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सहा धावेने इथे शुभारंभ होतोय धावसंख्येचा. पुढचा बॉल, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. इथे पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि यष्टांच्या मागे टिपलेला सुरेख असा झेल. मोठा धक्का इथे बसतोय. उमर खान एक षटकार मारल्यानंतर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हेलियन. समीर, नवीन बॅटर उमर खान यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते समीर. पहिल्या बॉल निर्धाव, दुसरा देखील निर्धाव, तिसऱ्यावरती आलेला षटकार आणि चौथ्या बॉलवरती आलेली विकेट. चांगली गोलंदाजी इथे गोलंदाज करतायत. डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत आणि त्याचमुळे इथे डावखुऱ्या शैलीचे बॅटर समीर इथे बॅटिंगसाठी आमंत्रित केले जात आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. समीर इथे आपण पाहतो स्ट्राईक वरती आहेत. डावखुऱ्या शैलीचे बॅटर डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजाच्या विरोधात. इथे देखील स्विंग अँड मिस, चांगला इथे वापर, ब्रेकचा वापर इथे करण्यात आलाय. जो बॅटर इथे आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी सूरज इथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जे गोलंदाजी करतायत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतील. ओ, बॅकअप तिथे मिळाला आणि त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण करण्यात येतात. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या आहेत, परंतु एक आघाडीचा बॅटर देखील पहिल्या षटकामध्ये सूरज यांनी बाद केलाय. उमर खान तिथे बाद झालेत, परंतु जी जोडी मैदानामध्ये आहे, एका बाजूने आपण पाहतोय इथे बॅटिंगसाठी स्वतः संघाचे संघ मालक आणि संघाचे संघनायक अमोलदादा पवार आहेत, तर दुसऱ्या बाजूने देखील एक चांगली जोडी मैदानामध्ये या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूने सूरज यांची जागा भरून काढण्यासाठी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. युवराज आहे का बॉलिंगला? अतुल इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. षटक क्रमांक 2 ची इथे सुरुवात होईल. बोल पवार इथे आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. संघाचे संघनायक आहेत. हे देखील डावखुऱ्या शैलीचे बॅटर आहेत आणि ही खेळपट्टी खऱ्या अर्थाने लेफ्ट हँडेड बॅटरसाठी नंदनवन आहे. गतवर्षी देखील महेश नानगुडे मॅन ऑफ द सिरीज याच मैदानामध्ये झाले. आज देखील या वर्षी देखील प्लेअर ऑफ द इयर हा किताब देखील मुंबई सारख्या शहरामध्ये त्यांना प्राप्त झालाय आणि इन फॉर्म बॅटर. परंतु आज मुंबई येथे संपन्न होणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती नक्कीच लाभली आहे. इथे देखील चांगला झेल, एका हातामध्ये झेल टिपण्यात येतोय आणि पहिल्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. अमोल पवार इथे होतील बाद. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेलांपैकी एक, एका हातामध्ये झेल टिपला जातोय
आणि अमोल पवार देखील इथे होतील बाद. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. NB11 टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच या. NB11 राजू पाटे आले आल्या पहिल्याच बॉल वरती तुटून पडतोय. पहिल्याच बॉल खेळत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. पहिल्याच बॉलवरती आलेला तो षटकार राजू पाटे यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल थोडीशी उसळी घेणारा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजांनी देखील ओळखलंय. बॅटरच्या अक्षरशः तोंडाजवळून चेंडू इथे मार्गस्थ केलाय, परंतु या निर्णयाला थोडस चॅलेंज देण्यात येत आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे आणि त्या रिव्ह्यूचा इथे वापर करण्यात येतोय. व्हाईट बॉल आहे की नाही असा प्रश्न नक्कीच इथे उपस्थित केलाय आणि त्याचं उत्तर तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे दिलं जाईल. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल देखील संपन्न झालाय आणि पुढील मॅचचा टॉस श्रीतेज 11 या संघाने जिंकून आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू इथे गमावलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे लॉस आहे. आता पंचांच्या निर्णयाशीच त्यांना सहमत राहावं लागेल. धावसंख्या मात्र 14. 50 धावेंचा पाठलाग आहे. दुसरं षटक सुरू आहे. राजू पाटे यांच्या बॅट मधून या 14 मधील एक षटकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट इथे फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. चेंडू हातातून निसटतोय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी येतोय चौकार. धावसंख्या होते ती 18. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली फटकेबाजी राजू पाटे यांच्याकडून पाहायला मिळतेय. पुन्हा एकदा चेंडू इथे पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने एक टप्पा घेत चौकार. 4 धावेंसाठी राजू पाटे यांच्या बॅट मधून आले. बावीस धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 28 धावेंची गरज आहे. 19 चेंडूंमध्ये त्या 28 धावा बनवायच्या आहेत. अजूनही लक्ष्य साध्य करण्यासाठी चांगला प्रवास इथे पार करावा लागेल. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. चेंडू हवेत. अजिंक्य गोळे इथे डाऊन दी बॉल. झेल मात्र इथे पकडला जाईल आणि राजू पाटे यांचा देखील खेळ इथे संपुष्टात येईल. अजून एका विकेटचं पतन. अमोलदादा पवार
या संघाला बसलेला तिसरा धक्का. राजू पाटे बॅक टू द पॅव्हिलियन. अठरा चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 22 धावा झाल्या 2 षटकानंतर. ते समोर जे साईड स्क्रीनला रेळून जी मुलं थांबलेत ना, समोर समोर साईड स्क्रीनला, विशाल मागे जो मुलगा थांबलाय त्याला सांग ते साईड स्क्रीनला रेळून नको थांबू. चला षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती अजून एक वेगळा गोलंदाज इथे आमंत्रित केलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं षटक वैयक्तिक पहिलं. वेगवान गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल भन्नाट वेगामध्ये. यष्टीरक्षकाला देखील हा चेंडू समजून आला नाही आणि बॉल मात्र सीमारेषा पार 22 स्वरूपाचा लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. हा चौकार. गोलंदाजाचं नाव काय? राहुल. पहिलाच बॉल इथे मात्र 22 स्वरूपाच्या मिळालेल्या 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26. अजूनही 24 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 24 धावा. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे समान आहे. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या दिशेने उडवलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून देखील पाठवलाय. सीमारेषा पार. हा देखील येतोय दमदार षटकार. सहा धाव्यानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. 16 चेंडू आणि 18 धाव्यांचं समीकरण आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल यावरती पुल करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. तर मात्र कुठल्याही प्रकारची चूक यष्टांच्या मागे होणार नाही. सुदीप त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करतील. एक चूक झाली आहे आणि त्यानंतर मात्र ती चूक सुधारण्याचं काम सुदीप यांनी देखील केलंय. ऑल इंडिया ओपन गटातील हे सर्व संघ सर्व खेळाडू आपण खेळताना पाहतोय. त्यामध्ये पुणे शहरातून देखील काही खेळाडू पुढच्या मॅच मध्ये NB11 या संघामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. श्रीतेज 11 या संघामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील. एक चांगल्या मॅचेस आज दिवसभरामध्ये प्रेक्षकांच्या देखील भेटीला येतील. पुन्हा एकदा चेंडू इथे स्लॅश केलाय. शॉर्ट थर्डचे खेळाडू आहेत. थोडीशी चूक होतीये आणि बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षकाला फसवत सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. वाढ. धावसंख्या होते ती 36. अजूनही विजयाचं समीकरण. येणारे 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. 14 बॉल 14 रन्स टू विन. 14-14. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आहे. पंचांनी इथे वाईट बॉलचा इशारा केलाय. ती शरीराच्या शरीरावरून इथे चेंडू केलाय परंतु या निर्णयाला देखील चॅलेंज बॉलिंग टीम कडून देण्यात येत आहे. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. क्रिक लाईव्हच्या वॉर रूम मध्ये जोडले जातोय आणि इथे तिसरे पंच निर्णय देतील की बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे तो अगदी योग्य आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात आलं आणि ते चॅलेंज इथे मात्र यशस्वी होत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फर्स्ट बाउन्सरचा इथे मात्र इशारा कळवला जाईल. धावसंख्या होते ती 36. 13 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण अजूनही 14 धावा बनवायच्या ज्या कंपल्सरी चेस आहेत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. हा ब्लाइंड शॉट आहे आणि इथे मात्र चेंडू थांबवणं थोडंसं अवघड. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय नशिबाची साथ देणारा हा नशिबाचा चौकार.
शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. चला पटपट खेळा, वेळ लावू नका. 12-10 मॅच आहे, थोडीशी पटपट खेळा, कारण यानंतर लगेच पुढच्या ही मॅच संपल्या. श्रीतेज 11 आपल्याला ही विनंती आहे अथवा ताकीद समजा, लगेच आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि खेळपट्टीवरती सराव जर केला तर संघाला 5 धावांची पेनल्टी मिळेल. हे प्रामुख्याने नियम आहेत, त्या नियमांचं काटेकोरपणे तुम्ही पालन करा. लगेच मॅच पुढच्या 5 मिनिटांमध्ये सुरू होणं अपेक्षित आहे. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा, अजिबात वेळ लावायचा नाही. आणि दोन्ही टीमचे खेळाडू, कॅप्टन, क्रिक हिरोजची तुमची संपूर्ण टीमची लिस्ट स्कॅनर इथे आमच्या स्कोररकडे देऊन टाका, म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 10 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक साहिल यांनी जे हाताळलं, तोच गोलंदाज इथे आमंत्रित केलाय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे मिळते. येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये अजूनही 9 धावांची गरज आहे. 10 गेंदों में अभी भी 9 रनों की जरूरत. चांगली गोलंदाजी इथे साहिल यांची आपल्याला पाहायला मिळाली आहे. सूरज यांची 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 10 चेंडूंमध्ये 9 धावा कंपल्सरी चेस या नियमाने तुम्हाला बनवायच्याच आहेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा वेग इथे होता, परंतु दिशा इथे भरकटली आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे मार्गस्थ होतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 42 धावा. अजूनही 8 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू आणि 8 धावा हे विजयाचं समीकरण आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उचललाय आणि पाठवलाय देखील. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी मॅच फिनिश करून टाकली आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन आहे. विशाल सरकार, जो मागे जो मुलगा आहे ना बॅनरच्या इथे बघ, त्याला इकडे पाठव. बॅनरची इथे बघ मागे गेलाय तो, त्याला आहे ना इकडे पाठव. तो गेला, तो बघ तिकडे गेला निघून. आता परत तो जर आला तर त्याचा सत्कार इथे करण्यात येणार आहे, कारण बॅनर हा इथे स्पर्धेदरम्यान आहे. तो फाडण्याचं काम जे करतायत त्यांना इथे डायरेक्ट सत्कार केला जाईल त्यांचा. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. कोणाचा जर असा जाहीर सत्कार होणं अपेक्षित नसेल तर त्यांनी या गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे. चला श्रीतेज 11 लगेच मैदानाचा ताबा घ्या, अजिबात वेळ लावू नका. आकाशजी तिवारी यांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. जो कटनी बिहार इथून त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आणि त्यांचा सन्मान आपण इथे व्यासपीठावरती संपन्न करतोय. चला श्रीतेज 11 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला सराव करू नका बरं का. सराव केला की डायरेक्ट 5 धावा तुमच्या मायनस आहेत. तुमच्या बॅटिंगच्या वेळेस त्या मायनस होतील, नाही तर तुम्ही म्हणाल आमची बॉलिंग आहे. 5 मायनस केले तर समोरच्याचे होतील. नाही असं काय नाही, कुठेही